आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा। सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ न्यूज सोबत। आजची पत्रकार परिषद बोलवण्याच्या मागचं कारण असं आहे की तालुक्यात माझ्या 2 ठिकाणी सभा झाल्या, शेंदुर्णी आणि पौडमध्ये। त्याच्यानंतर कार्यकर्त्यांचा अत्यंत उत्साह वाढला आणि त्यांनी सांगितलं की भाऊ तुमची सभा जामनेरमध्ये ठेवा। जामनेरमध्ये माझी सभा ठेवली होती, परंतु पवार साहेबांनी जायला वेळ होता म्हणून मला जामनेरच्या सभेत पवार साहेबांच्या अगोदर बोलणं आलं नाही। त्यांना बोलायचं होतं म्हणून नाही मी सभेतच पूर्ण खुलासा करणार होता सर्व गोष्टींचा, पण तिथे मी करू शकलो नाही। आणि म्हणून मी आज असा विचार केला की मी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून बहुतेक तालुक्यातील सर्व मतदारापर्यंत किंवा जिल्ह्यातील मतदारापर्यंत माझी बातमी पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि झाला शक्य तर तो होईल, कारण की सभा घ्यायला वेळ नाही येईल। तर सर्वप्रथम मित्र मी आपलं सर्व पत्रकार मित्रांचं या सभेमध्ये हार्दिक स्वागत करतो। सर्व इथे माझ्या या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिले त्याच्याबद्दल सर्वांचे आभार मानतो। मित्र तालुक्यात होऊ लागलेल्या 2024च्या या विधानसभा निवडणुकीमध्ये इथे 2 प्रकारचे 2 उमेदवार आहेत, एक गिरीश भाऊ महाजन आणि दुसरे दिलीप खोडके सर। भाऊ आपल्या शब्दावर कधीच टिकत नाही। गिरीश त्यांनी म्हटलं होतं निवडणुकीच्या अगोदर की मी तालुक्यात फॉर्म भरल्यानंतर फक्त मी पण मतदानाच्या दिवशी तालुक्यात येईल, तोपर्यंत मी तालुक्यात येणार नाही। आणि मुंबईच्या पक्ष सोहळ्यामध्ये घोषणा झाली होती की गिरीश भाऊ आम्ही तुम्हाला 1,00,000 मतांनी विजयी करू। फडणवीस साहेबांच्या समोर ती घोषणा झाली आणि तुम्ही तालुक्यात फिरायचं नाही, ही तालुक्याची जबाबदारी आमची आहे। तुम्ही आता महाराष्ट्राचे नेते आहे आणि तुम्ही महाराष्ट्र समावा, अशी मी मुंबईची पत्रकार परिषद आणि ती घोषणा आणि तो कार्यक्रम मी पाहिला होता पक्ष सोहळ्याचा। नंतर भाऊंनी इथे घोषणा केली की मी येणार नाही, मी फक्त मतदानाच्या दिवशी येईल। परंतु इतके ते काय घाबरले मला काही वाटत नाही की ते मतदारसंघ सोडायला तयार नाही। एक मिनिट येऊन जाऊन जामनेर येऊन जाऊन मी विचारतो की भाऊच्या पुढे नांदेडला सभा आहे का, पुढे मुंबईला आहे का, पुढे नागपूरला आहे का, पुढे सभांनी जामनेरवर जामनेर फक्त जळगाव जिल्ह्यात जवळपास गेले तर 1 तास 2 तास जातात आणि परत येतात। पण मुळात आपल्या शब्दावर टिकत म्हणतात मी खोटं बोलत नाही, माझे शब्द तोडत नाही। त्यांनी माझं हे त्यांना आव्हान आहे की तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुम्ही बोलता तसं वागत नाही, तर कृपया मी हा पत्रकार परिषदेतून तुम्हाला आवाहन करतो की आपण तालुक्यात थांबावं, त्या तालुक्यात थांबू नये। दुसरी गोष्ट अशी मित्रांनो की तालुक्याच्या विकासाचा मुद्दा ते नेहमी म्हणतात की मी तालुक्याचा इतका विकास केला म्हणून मी मतदारसंघात येणार नाही, असं ते म्हणतात की मी तालुक्याचा विकास केला म्हणून मी मतदारसंघात येणार नाही। अहो तुम्ही थोरात साहेबांची बरोबरी करता, तुम्ही शरद पवार साहेबांची बरोबरी करता, तुम्ही महाराष्ट्राचे नंबर 2चे नेते म्हणवतात, तुम्ही तालुक्यात किती फॅक्टरी आणल्या, किती तुम्ही इंडस्ट्री तालुक्यात उभी केली। त्यांच्याकडे थोरात साहेबांकडे पवार साहेबांकडे 50-50 हजार लोक 60-60 हजार लोक 1-1 लाख लोक नोकऱ्यावर आहेत त्यांच्या इंडस्ट्रीमध्ये स्वतःच्या, त्यांनी उभे केलेल्या सहकारी कारखान्यामध्ये। आपण तालुक्यात इतक्या वर्षामध्ये एक सहकारी साखर कारखाना उभं करू शकले नाही, एक सुतगिरणी उभी करू शकले नाही। तुम्ही सांगलं होतं की मी टेक्सटाईल पार्क आणतो, काय पुरवण्या, काय जलवा, काय झलवा, काय मिरवणूक, काय ढोल, काय ताशे, काय पुरवण्या भरून विकासाचे महापुरुष, विकासाचे महामेरू म्हणून काय काय मी ते पुण्यामध्ये वाचलं। टेक्सटाईल पार्कची जामनेरमध्ये निर्मिती होणार आणि हजारो लोकांना नोकऱ्या मिळणार। त्या टेक्सटाईल पार्कची गोष्ट झाली हे बरोबर आहे, पण त्याच्या अगोदर तिथे ज्या जमिनी घेतल्या गेल्या यांना माहित होतं की आपल्याला टेक्सटाईल पार्क करायचं, तिथे MIDC करायची आहे। सर्व जमिनी त्यांच्या जवळच्या लोकांनी अगोदर गरीब शेतकऱ्याकडून विकत घेतली आणि नंतर तिथे टेक्सटाईल पार्कची MIDCची घोषणा झाली। एखादी कारखाना MIDCचा आला नाही, एखादी टेक्सटाईल पार्क MIDCचा आला नाही। मग असं असताना तुम्ही काय विकास म्हणजे काय, पण ते विकासाचं अजून दुसरं एक विजन आहे की मी गेल्या 15 वर्षापासून पाहतोय की दर 5 वर्ष झाली की वाघूरच्या रिप्युटेशनचं ते उद्घाटन करतात। ते पूर्ण असा हा पट्टा इथून असा जाईल, मोळगाव पूर्ण हे क्षेत्र मी यादीत काढतो आणि हे पाणी पाचोरा तालुक्यात पोहोचवणार आहे। पाचोरा तालुका सुफलाम करणार आहे आणि येत्या 5 वर्षात आपलं ते काम पूर्ण होणार आहे। पुढच्या 5 वर्षात परत त्याचं
त्यांनी हे केलं, उद्घाटन केलं. परत 5 वर्षांनी पुढे मिळाली की आता ते लिफ्टचं काम चालू झालंय आणि ते आता 500 आपलं बजेट असलं की ते बजेटमध्ये 1500 कोटी टाकून घेतले, 2000 कोटी टाकून घेतले, 2500 कोटी टाकून. काय वंदना, काय घोषणा, काय अतिशोक्ती होते, कोणत्या कार्यक्रमाची किती अतिशोक्ती करावी हे प्रत्येकाने ज्याचा प्रश्न असतो. जनतेचा फसवणूक किती करायची. ते लिफ्टचा विषय त्यांना सुटला. मग त्यांनी आणला की मी आता टेक्स्टाईल पार्क करू शकतो. टेक्स्टाईल पार्क ते करू शकले नाही. मग टेक्स्टाईल पार्क करू शकले नाही. तू जामनेरमध्ये तुम्ही आरोग्यमंत्री होतात, तुम्ही मंत्री होतात आरोग्यमंत्री, तुम्ही एक चांगलं हॉस्पिटल जामनेरमध्ये करू शकले नाही. जामनेर पंचक्रोशीत पहुंच्या हॉस्पिटलची काय दशा आहे, शेंदुर्णीमध्ये काय आहे, फतेपूरमध्ये काय, जामनेरचं सिव्हिल हॉस्पिटल कसं आहे, तिथे एक सिटी स्कॅनचं मशीन नाही, तिथे एक MRIचं मशीन नाही. तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी अरे ते थोरात वगैरे त्यांच्याकडे त्यांच्या गावात मोठमोठे हॉस्पिटल आहे जिथे 1000 लोक सुधारतात. की तुम्ही तालुक्यात एक आरोग्यमंत्री असताना तुम्ही तालुक्यात एक हॉस्पिटल आणू शकले नाही. एक चांगल्या पद्धतीचं तुम्ही शिक्षण मंत्री पण होता, तेव्हा पण तुम्ही शिक्षण मंत्री केले. त्यांच्याकडे एक प्रभाग होता शिक्षण मंत्र्याचा, उच्चतंत्र शिक्षण काहीतरी होता प्रभाग त्यांच्याकडे. तिथे पण तुम्ही एखादी शाळा, कॉलेज, एखादी कॉलेज की तिथे माझ्या जवळच्या शेतकऱ्यांचे 1500 मुलं शिकतील, ते शिकतील तर ते पण यांना काय मुलं शिकवण्यामध्ये इंटरेस्ट नाही. यांना मुलं काय, मुलं जर शिकले तर ते अशा सतरंजा पट्ट्या उचलणार नाही, पाट्या लावणार नाही, बोर्ड लावणार नाही, शिकले हुशार होते. यांना हुशार ठेवायचं ते तालुक्याला, यांना तालुक्याला ढकू ठेवायचं आहे. या मुलांनी नाचावं, कुदावं, गावं हेच त्यांना आवडतं. दुसरं नाचावं हेच त्यांना आवडतं. दुसरं त्यांना शिकवायचं नाही मुलांना. म्हणून एक चांगलं शाळा सुद्धा आहे चालू शकते. किती दुर्दैव आहे या तालुक्याचं. 30 वर्ष हा एक छोटा पिरियड आहे मित्रांनो, लक्षात घ्या. 30 वर्षाच्या पिरियडमध्ये तुम्ही एक कॉलेज, एक शाळा, एक हॉस्पिटल, आणि इथे तुम्ही मुंबईला इथून पेशंट घेऊन जाता. तुम्ही इतके मंत्री होता, तुमच्याकडे इतकी अब्ज रुपयाची प्रॉपर्टी आहे आणि तुमचं सरकारमध्ये वजन आहे. एक चांगलं हॉस्पिटल, सुंदर हॉस्पिटल जाणलं नाही 30 वर्षात करू शकले असतं ना. 30 वर्षात तुम्ही एक हॉस्पिटल करायचं नाही, 30 वर्षात तुम्ही एक शाळा बांधू शकले नाही, 30 वर्षात तुम्ही तालुक्यात काय विकास काय केला. आणि विकासाच्या नावाने म्हणतात की मला लोक 1 लाख मतं निवडून देतील. असं काय झालंय सर. आता तिथे काही लोकांनी तिच्या पक्ष प्रवेश केला विकासाच्या नावासाठी. ते इतक्या दिवस तेच सांगत होते की यांचं काय आहे, कोण भकास आणि कोण भकास, ते सांगत होते, ते घोषणा करत होते. त्यांनी काय सांगितलं, तालुक्याचा विकास म्हणजे काय. हा विकासाचा मुद्दा त्यांचा हा एकदम भूलथापा मारणारा मुद्दा आहे. गेल्या 30 वर्षापासून तुम्ही या तालुक्याच्या युवकांचं, सर्व लोकांचं तुम्ही शोषण करता. एकही विकास म्हणून तुम्ही जामनेर तालुक्यात केलेला दाखवा आणि 1 लाख रुपये मिळवा. होती ती स्टार फॅक्टरी चालत होती. त्या स्टार फॅक्टरीवाल्यांनी इतका त्रास दिला त्या माझ्या राजवाडा, ते काही दिवस त्यांनी 14 पर्यंत फॅक्टरी चालू ठेवली. पण जेव्हा 14 मध्ये हे आपले भाऊ मंत्री आले त्यावेळेस त्याने स्वतः फॅक्टरीला खूपपर्यंत पळून गेला इथून. म्हणजे मला इतक्या त्रास मी इथे कारखाना चालवणं मग मुश्किल झालं. हा याचा विकास आहे का. दुसरं गोष्ट, आता ते काय त्यांचं विजन चालू आहे प्रचारात. प्रचारामध्ये ते मुद्दा काय असतो त्यांचा की मोदींना आपल्याला महाशक्ती करायचं आहे, मोदींचं विजन बदलायचं, मोदीच्या विजनला जोडायचं, अमित शहाना महाशक्ती करायचं, या देशाला महाशक्ती करायचं. या देशाला तुम्ही कसं काय महाशक्ती करू शकता. काय त्याच्यासाठी काय योजना काय आहे, विकास झाला, विकास तुम्ही करू शकले नाही. आता शेतीमालाच्या भावाचे अधिकार बोलायचं आम्ही, त्यांनी शेतीसाठी उपोषण केलं. त्यांनी कापसासाठी किती 12 वर्षापूर्वी उपोषण केलं की 7,000 भाव मिळावा, 6,000 भाव मिळावा. माझ्या शेतकरी राजाला 12 वर्षानंतर सुद्धा तो भाव मिळत नाहीये. तेव्हा तेव्हा ते 400 रुपये युरियाचे भाव होते, ती युरियाची बॅग 1600 रुपये झाली. तोपर्यंत म्हणजे उत्पादन खर्च 3 रुपये वेचाई होती, आता 10-12 रुपये वेचाई झाली. त्यावेळेला बियाण्याचे भाव कमी होते, आता बियाण्याचे भाव वाढले. म्हणजे उत्पादन खर्च हा शेतकऱ्याने तेव्हापासून वाढला आणि भाव तिथल्या तिथे. हे चीड येण्यासारखं नाही का. शेतकऱ्याला वाटत नाही का की आपली इतकी फसवणूक होते. यांच्या विरुद्ध शेतकऱ्यांनी रोष व्यक्त करा अशी माझी प्रत्येक तालुक्याच्या शेतकऱ्याला विनंती आहे की तुमचं उत्पादन खर्च आणि तुमचे उत्पादन करणे म्हणजे माल खरेदी करण्याचे भाव याच्यात किती तफावत आहे. त्यावेळेस 12 मध्ये जे भाव होते ते भाव आज ते देऊ शकत नाही. 24 लाखला 12 वर्ष झाले. तुम्हाला ते वाटत नाही की तुम्ही उपोषण करता, तुम्ही त्यांच्यासाठी बोला माझा शेतकरी राजा, माझा शेतकरी राजा, माझा. आता तुमचा शेतकरी राजा पुढे गेला, त्याचं बोला, त्याच्यासाठी सतत बोला. महागाईवर ते चक्क बोलायला तयार. तेलाचे भाव 100चे 300 झाले, साखरचे भाव वाढले, तुरीची डाळ वाढली, चहा पत्ती वाढली. दैनिक जीवनात ज्या एका सर्वसामान्य माणसाला ज्या ज्या वस्तू लागतात त्या सर्व वस्तूचे भाव गगनाला पोहोचले.
मी त्याच्या विरोधात एक शब्द बोलला सभेमध्ये, आणि इमानदार तुम्हाला जे काय बोलायचं असेल, मोदीची महासत्ता इथे लोकांना खाऊ घालणार नाहीये. तुम्ही लोकांच्या हिताबद्दल बोला, लोकांबद्दल बोला की लोकांचं आपण काय भलं केलं. म्हणजे तुम्ही विकास केला नाही, तुम्ही मालाच्या भावावर तुमचं नियंत्रण नाही, शेतीमालाच्या भावावर तुमचं नियंत्रण नाही, तुम्ही गप्पा मारतात की मला लोक 1 लाख मध्ये निवडून देतील. होतं माझ्या बरोबरीचा उमेदवारांनी जरा हलका उमेदवार दिलाय, भारी जरा असं तर बरं झालं असतं अजित पवार सारखा. अहो लोक जनता ही, तुम्ही जनतेच्या भावनेशी खेळू नका. जी माझी विनंती आहे तुम्हाला, तुम्ही जनतेच्या भावनेशी खेळू नका, जनतेची फसवणूक करू नका. ते बोलू शकत नाही काही लोक तालुक्यात म्हणून ठीक आहे, परंतु माझा सर्व शेतकरी मित्रांना, सर्व गावकऱ्यांना, सर्व तालुक्यावासियांना जाहीर आव्हान विनंती आहे की अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही हा विचार नाही केला तर हे किती महागात पडणार आहे पुढे चालून, जे तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ते ह्या सर्व गोष्टी बोलतच नाही. मित्र, बेरोजगारीचा मुद्दा तसाच आहे. रोजगार रोजगार रोजगार, अरे एक कारखाना आणला मी, एक इंडस्ट्री आणली मी, काहीच केलं नाही. पण रोजगार रोजगार बेरोजगार, कधी या लोकांनी किती दिवस हे मुलं नाचतील, किती दिवस तिच्या मुलं नाचतील, किती दिवस मुलं असं नाचून नाचून आपलं पोट संसार साधतात. त्या प्रत्येकाच्या एका भेट विचारतात, बेटा नोकरी लागली नाही, नोकरी लागली नाही, छोकरी भेटत नाही, अशी प्रत्येक मायबाबाची व्यवस्था झाली आहे. बेरोजगारीच्या बद्दल एक शब्द भर शब्द बोलायला त्यांनी की बा आपण बेरोजगारी बोला. मी त्यांना माझं चॅलेंज त्यांनी जाहीर करावं पेपरामध्ये किंवा त्यांची घोषणापत्रामध्ये जाहीर करावं की त्यांनी जामनेर तालुक्यात किती लोकांना परमनंट नोकरी दिली आहे. मी सांगतो किती यांनी वंजारी लोकांना मुलांना नोकरी दिली आहे, किती धनगर समाजाच्या मुलांना नोकरी दिली आहे, किती माळी समाजाच्या मुलांना नोकरी दिली आहे, किती तेली समाजाच्या मुलांना नोकरी दिली आहे, किती मराठा समाजाच्या मुलांना. अनेक जाती धर्माचे लोक, 26% जातीचे लोक आपल्या ह्या शहरात आणि तिकडे राहतात. याच्यापैकी एक विशिष्ट समाज जर सोडला तर त्यांनी किती लोकांना नोकरी दिल्या हे त्यांनी पहिले जाहीर करावं. त्यांच्यापेक्षा जास्त रोजगार मी दिले. मला खंत आहे काही गोष्टीची की ज्यांना ज्यांना आम्ही रोजगारच्या ठिकाणी थोडं लोक आमचं ऐकत नाही आज पण ठीक आहे, त्यांचा मर्जीचा प्रश्न आहे. परंतु आम्ही काही गरिबांच्या मुलांना लावलंय, काही गरिबाच्या मुलांना पोटाला लावलंय, काही त्यांची अशी आम्ही दुसरे तोडले कोणाचे आणि आम्ही तोडले असेल तर आम्ही भरू. आम्ही लय गरिबाच्या तुम्ही किती लोकांना रोजगार दिला, काय केलं, काय दिलं आणि ह्याच्याबद्दल एक शब्द ते बोलत नाही. तुमच्या तो समाज आमचे मित्र यांनी गेल्या 30 वर्षापासून जे मंत्री आहेत, जे संपदा खातं यांच्याकडे होते, बरोबर आहे. 30 वर्षामध्ये आता म्हणताना कोर्टमध्ये पाणी जात आहे, जाते अजून गेलं नाही. 30 वर्ष तुम्ही काय ठरवताय 10 वर्ष मंत्री केलं नाही. तुम्ही 30 वर्ष पाणी वाटू शकते नाही इतक्या मोठ्या गावाला. मालगाव गाव माझं मी तिथला राहणार आहे. 30 वर्षापासून त्या मालगाव गावामध्ये पाणी गेल्या 3 वर्षापासून त्या पूर्ण मालगाव गावाला आम्ही आमच्या विरोध सर्व घरांना, सर्व लोकांना, सर्वांना आमची बागायत शेती आम्ही बंद म्हणजे माझ्या भाव सांगितलं की बागायत शेती मागवतो. अगोदर गावाला पाणी पाहिजे. खडकीमध्ये रमेश नाईक सरपंच आहे. आता खडकीमध्ये रमेश नाईक सरपंच आहे. अहो सांगायला शरम वाटते. ते रमेश नाईक माझ्याकडे आले, माझे भाऊ तुमच्या विहिरीचं पाणी मला पण लागेल. म्हटलं का बरं? म्हणजे आमच्या खडकी गावाला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिसत आहे. आणि म्हटलं तू जर संपदा मंत्र्याला कार्य करता सरपंचाच्या गावचा तुमच्या गावाला पाणी आणू शकले तर 25 वर्षात मग कसं त्यांच्या मागे फिरतो. मी म्हटलं पण लक्ष घे, तुझ्या गावात पहिल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, तुला पाणी नाहीये, माझ्या विकून पाणी घेऊन जा. माझं एक स्पेशल बोर देतो, माझं तुला मोटर देतो, कनेक्शन देतो, तुला लागलं काही पाहिजे ते पण मी देतो. पण तुला गावात तू पहिले पाणी घेऊन जा. पाण्यापेक्षा पाणी पाजणं गुरांना, ढोरांना, लोकांना याच्यापेक्षा कोणता दुसरा धर्म चांगला असू शकतो. तुम्ही जर इतके मंत्री, इतका विकास आम्ही तालुक्यात ठेवणार नाही, मी गावात जाणार नाही, माझी कार्यकर्त्यांची फळी आहे. कार्यकर्ते म्हणजे जनता नाही आहे. जनता हा वेगळा प्रश्न आहे, कार्यकर्ता हा वेगळा प्रश्न आहे. जनतेच्या भावनेशी तुम्ही घेताय. त्यांच्या घरी तुम्ही पाणी देत नाही 30 वर्ष. 30 वर्षानंतर तुम्ही वेगळ्या तालुक्यात पोहोचू शकले नाही. मग कशासाठी असेल तुम्ही काय विकास काय? 30 वर्ष लोकांना किती नंबर मिळतो. त्यांना ते म्हणतात की मी कोणावर अन्याय केला नाही, मीच राजकारण केलं, मी खालच्या गावाचं राजकारण करतो असं त्यांचं म्हणणं आहे. ते एकदम शुद्ध चारित्र्यवान राजकारण करतात. ते असं खाली जाऊन पुढे राजकारण करत नाही. त्यांचं राजकारण करण्याची पद्धत एकदम शुद्ध आणि शुद्ध आहे. आपण ते शेतकरी संघामध्ये काही अपाय झाला त्या कर्मचाऱ्यांनी केला. तिथल्या कर्मचाऱ्यांनी, त्या संचालक मंडळाचा काही दोष नाही. आता मी कोणची संस्था चालवतोय, माझ्या कर्मचाऱ्यांना रात्रीच्या रात्री
काही तिचा अपहार केला, याला मी दोषी आहे का? सत्तेने जाणून घ्या ना. बरं, सत्तेने जाणली ते झालं, सर्व झालं. 9 डायरेक्टर त्यांचे होते भाजपचे आणि पार्टीचे डायरेक्टर राहुलजींचे होते. ते भगवान हरी पाटील कास्तीचे वयस्कर माणूस, भगवान पुंडलिक वयस्कर माणूस, नाना राजमल, प्रताप भीमराव, देवसिंग नाईक असे लोक सर्व होते तिचे डायरेक्टर. फक्त तेवढ्या डायरेक्टरला बघून जेलमध्ये गेलो 2-3 दिवस. स्वतःचे डायरेक्टर बाहेर दिले होते कारण प्रशासन त्यांच्या ताब्यात होतं. त्या लोकांना भाग पाडलं. ते 9-5 लोक तिथे बसून दिले जेलमध्ये 3 दिवस. त्यांना म्हणजे भाजपमध्ये प्रवेश करा, मी ते इथे सराव लागेल. हे राजकारण तुम्ही कोणत्या पद्धतीचं राजकारण? काय राजकारण करताय? तुम्हाला त्याच्यानंतर पुढे जाऊन सांगतो. माझ्यावर पोस्टला त्यांनी गुन्हा दाखल केला. मला मान्य आहे, मी जर पाप केला असेल पोस्ट साध्य तर तो गुन्हा माझ्यावर नक्की दाखल झाला पाहिजे, हे मला मान्य. मी जर केला असेल पण मी ते केलं नाही. माझ्या तुझी माझी नाही, माझ्यावर गुन्हा दाखल कर. माझ्या कोणाचं नाव टाकलं तिच्या, आमच्या सुंदरचं नाव तिच्या टाकलं. इतकं नीच, हिच्यापेक्षा काय नीच असू शकतं? एक पोस्टचा गुन्हा तुम्ही अशा पद्धतीने दाखल करा चांगल्या लोकांवरती आणि लोकांना काय सांगता अजून? अब देखो पैसा आता मेरे दरवाजे पे भागा, यहाँ से नाक घसर जाएगा, मेरे झुकी तक आएंगे, बोले नाक घसरते मेरे पास. जब उसकी मजा देख बोले उसी कैसी मुझको कैसे सुनाता करके मैं हे पद्धत गुन्हा दाखल करून माझ्या दारात येईल, माझ्या नाक येते, मरना पसंद करतो, मर जाऊंगा कर जाऊंगा, अभी तक तो तेरा दरवाजा दिखा नहीं है, आगे नहीं देखूंगा. लेकिन तू अगर इस पद्धत से राजकारण करेगा, वो बोलते की मी कोणत्या पद्धतीने राजकारण घोटाळे, सर्वात जास्त घोटाळे तुम्ही केले. पण मी तुम्हाला नीच करणार राजकारणामध्ये. आता त्या पवन राखाची बाई आमच्या एका संस्थेमध्ये पवन राखा डायरेक्टर, त्या संस्थेत तो पवन राखा त्यांच्या बाजूने रजिस्टरला सही करत नव्हता. महावीर जयंतीच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता 6 वाजता तिला पोलीस लोक उचलून घेऊन गेले घेऊन त्याला पोलीस ठिकाणी बाईला बसून ठेवलं. आमच्या संघाचे लोक महावीर जयंतीचा दिवस होता म्हणून आमचे 400-500 बाहेर गेले, सर्व लोक गेले समाजाचे. शेख साहेब काय म्हणतो, अरे शेख सत्ता के आगे शांतना चलता है, तू भाऊ के पास जेव्हा भाऊ घडतोय उनको मिळलो, त्या पवनला काय सांगितलं, तू भाऊकडे जा, भाऊला भेटून घे, तुझ्या बायकोला 1 मिनिटात सोडतो. पवनला काय सांगितलं, मी पण जाणार नाही, मी भेटणार नाही. मग आमच्या संघाचे काही पदाधिकारी ज्येष्ठ लोक, विश्वास कोठारी, तेव्हा आमचे सुरेश मोतीलाल लग्नाने जिवंत होते ते, आणि अजून ज्येष्ठ लोक आमच्या संघाचे त्यांच्या घरी गेले आणि त्यांना सांगितलं की बाबा भाऊ जाऊया, ते पवन राखायचे आज महावीर क्या सदर टॅक्स छुटेगा नहीं, उसको मैं सलाह दूंगा जेल में. काय त्या बाईने काय गुन्हा केला होता? काहीच गुन्हा नव्हता. त्या बाईने सुविधाजींबद्दल संस्थेने कर्ज घेतलं होतं, तिच्या नावात तिच्या माणसाने घेतलं होतं, ते कर्ज पूर्ण भरून टाकलेलं होतं. त्या नीचा दाखला होता, त्याला कोणत्याही पद्धतीने अटकू शकत नव्हते. पण जो सत्तेचा माग असतो आणि ते अधिकारी वर्ग ते डीडीआरला खोटं सांगायचं, त्या डीडीआरला दादागिरी करून धमकून जो रजिस्ट्रार होता आपला काय झालं ते पत्र संस्थेत जो राहतो ऑडिटर, त्या ऑडिटर गुन्हा दाखल कर आणि त्या बाईला त्याने महावीर जयंती नीच राजकारण कोणचं राजकारण? शंकर पहिलवान आमचा तो पोल पडला, ते सांगितलं हा पोल पडला 2 दिवसा पहिले पोल बसवला पण 2 दिवसात पडला. काय विकास आहे का? हलक्या पद्धतीचे पोल आणून तुम्ही बसवले, ते पहिले नुसते हल्ला पोल पडतो खालती, हा बोलला त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. म्हणजे तुम्ही जे म्हणताय की बघा हे याच्यावर करत नाही त्याच्यावर करत नाही. अनिल बोरा किंवा ताजं प्रकरण नाही अनिल बोराचं, अनिल बोराचं त्याच्या शाळेत ग्राउंड तयार करत होतं जेसीबीच्या साह्याने, त्याने परवानगी घेतलेली होती, त्याच्या कंपाऊंड मध्ये ग्राउंड तयार करत होता. त्याच्या बोगस राहतीचा गुन्हा दाखल केला तहसीलदारांना सांगून. तहसीलदार म्हणून की मला गोष्ट पटत नाहीये, पण नाही लागेल आम्ही आता आम्हाला तुम्हाला तिथे जावं लागेल म्हणून तो अनिल बोरा त्याच्या मुलाला त्याला अनिल बोरा गुन्हा दाखल झाला, त्या जेलमध्ये टाकला पण मान्य केलं. तिच्या मुलाला जेल नाही लागली आणि त्या पियाला म्हणतात तिला अंडरग्राउंड बसून राहतो. हे तुमची नीती आहे? हा म्हणजे राजकारण म्हणजे तत्व आहे का? तर मी जे हे नेत्याने ठरवलं आहे, मी दांडेच्या लोकांना आव्हान करतोय, हे जर तुम्हाला सर्व वाटत होते परवा एकदा मतदान करताना विचार करा, या सर्व गोष्टीचा विचार करा. सुरेश दांडा त्यांच्यावर गुन्हा खोटा गुन्हा दाखल केला, त्यांना पोलीस स्टेशनला शेख घेऊन गेला. शेख उतरला म्हणतो तुमको सत्ता के आगे कुछ कहते जाएगा. आज बंदा म्हणतो उसको अंडरपॅन्ट काढला, कपडे काढ त्याचे कपडे काढायला लावले, त्याला अंडरपॅन्ट बसवलं. हे कोणतं राजकारण आहे? अरे ज्याच्या बापानं आपल्याला सपोर्ट करून सरपंच केलं, अरे ते माकडा कंपनी त्यासाठी जगत झटली. आम्ही जयंती आम्ही आमच्या काकाचा गेम केला, आमच्या काकाकडून 1 लाखाचा आला जिंकलो शर्यत, त्याचा माणसांनी गेम केला, तुला निवडून आणलं ह्याच्यासाठी की सुरेश दांडेवाला अंडरग्राउंड बसण्यासाठी. हे नीच राजकारण ह्याच्यापेक्षा काय राजकारण नीच असू शकतं?
अजून वीज म्हणजे करत नाही, ह्याच्या लोक वीज करू शकतात का ते? ह्या सर्व गोष्टी त्या तुम्हाला अजून एक किस्सा सांगतो. ते धर्मेंद्र घुरट कापसाचे जिनिंगचे व्यापारी, खूप मोठा व्यापारी जामणार. तर नाव कमवलं धर्मेंद्र शेठ, ललित शेठ नाव कमवलं, त्यांची जीन चालते विजय फायबर म्हणून. तिथे त्यांच्या जीन मध्ये आता त्यांच्या कोणत्या जवळच्या माणसांनी तुम्ही गुटख्याची गाडी टाटा करायला घेऊन असेल, काही करायला घेऊन गेला असेल, त्यांना हे सगळं माहिती. त्यांनी त्या धर्मेंद्र घुरटचा त्या गुटख्याशी हाताहाती संबंध नाही. तो करोडपती माणूस, तो रोज दरवर्षी 2-4-5 करोड रुपये कमावा पोरगा, लहानपणात भुंगरबाद झाला, फकीरचा लक्ष्मी झाला, म्हणजे एकदम त्याची परिस्थिती आहे. बाबूला आधी धर्मेंद्र घुरटच्या मालकाची त्यावेळेला 20,000 पण होते. तो आज 50 करोडचा 100 करोडचा मालक झाला. तो कशा तो गुटख्याचा धंदा तुम्हाला कळलं होतं का? पण मुद्दा पण त्याचं नाव कसं अटकवलं ते अटकवलं. मग त्याला बोलवलं, ठीक है तूने क्या किया? तो भाई सुनते ही स्कूल में वो डायरेक्टर पावरफुल रन के पीछे तो अभी ऐसा करेंगे अपन 169 बोलता हूँ, मैं तेरा नाम कम करने को बोला 169 पहिले पियाला सांगून त्यांनी त्यांचं नाव कमी करायला लावलं. हे कोणतं नीच राजकारण, तर कोणतं राजकारण आहे का याच्यात? अजून याच्यापेक्षा नीच तुम्ही काय पाठवलं तुम्हाला एकदा समजून सांगा की बघ ते काय काय करू शकतात. आता तुम्हाला मी सांगतो, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीमुळे जामनेर शहराला शिक्षणाची पंढरी असं नाव लौकिक मिळालं. जामनेरमध्ये बऱ्हाणपूर, रावेर, यावल, पाचोरा, भडगाव, मलकापूर पासून मुलं जामनेरला शिकायला होते. 11वी सायन्स, 12वी सायन्स लोकांना वाटत होतं की इथलं एज्युकेशन क्वालिटी एज्युकेशन आहे, एज्युकेशन इथलं चांगलं आहे, हे लोकांना वाटलं होतं. म्हणून त्या संस्थेने यांनी तिथे आपल्या मंत्रिपदाचा फायदा घेऊन दबाव तंत्राचा वापर करून बोगस चेंज रिपोर्ट दाखल केला आमच्या विरोधात. बोगस त्यांनी सांगत होते आठवून की तो चेंज रिपोर्ट बरोबर होता का? त्यांच्या आत्म्याला विचारावा, तालुक्याच्या लोकांना विचारावं. बोगस चेंज रिपोर्ट दाखवलं. या संस्थेला 10 वर्षापासून बेनिफिट जातात. आणि जिथे तुम्ही शिकले, तुमच्या वडिलांनी नोकरी केली, तुम्ही स्वतः तिथे शिकले, आम्ही तिथे शिकले, या गावची सर्व लोक तिथे शिकले, त्या संस्थेद्वारे जो कलेक्टर झाले, आय झाले, आयपीएस झाले, ते सर्व संस्थेतून झाले ते लोक. तुम्ही तिथे शिकले, तुम्ही तिच्या बोगस रिपोर्ट दाखवून काय साध्य करताय? तुम्हाला मी सांगतो मित्र, त्या शिक्षण संस्थेला ज्यांनी हात लावण्याचा प्रयत्न केलाय, परमेश्वराने जीवनात त्याला संपवलेलं आहे. राजकारणात संपवलेलं आहे. यांनी त्या शिक्षण संस्थेला काय बट्ट्यावर त्यांनी त्यांचं आत्मपरीक्षण करावं. तिथे विद्यार्थ्यांची संख्या किती कमी झाली तर तुम्ही पाहावं. तुमच्या आमच्या सर्वसामान्याची मुलं त्या शिक्षण संस्थेत शिकताय. कोणी बऱ्या माणसाने कोणी शिकत नाही, तुमच्या आमच्या सर्वसामान्याची मुलं शिकताय. तिथे आज काय परिस्थिती तुम्ही जाऊन पाहा त्या शिक्षण संस्थेत. काय वाट लावून ठेवली त्यांनी त्या शिक्षण संस्थेची. परंतु त्याच्यावर काय हे सर्व मी नीच राजकारण करत नाही. अरे अजून काय नीच राजकारण पाहिजे, म्हणजे करायचं ना काय करायचं. हे त्यांच्या आरटीएल हायस्कूल मध्ये 25 वर्षापासून चेअरमन झाले. 25 वर्षापासून चेअरमन झाले ते आरटीएल हायस्कूलमध्ये. फक्त दबाव तंत्राचा वापर करून ते चेअरमन झाले. ती 70 समाजाची शाळा होती. तिथे डॉक्टर लेले एक चांगले माणूस त्यांचं नाव दिलेलं होतं आणि चांगली ती शिक्षण संस्था चालू होती. हे तिथे चेअरमन झाले. निव्वळ राजकारणात करण्यासाठी चेअरमन झाले. तर ठीक आहे, चेअरमन झाले तुम्ही, आम्हाला आनंद आहे की तुम्ही ताब्यात घेतली. 25 वर्षात त्या शिक्षण संस्थेचा 1% सुद्धा यांनी विकास केला नाही. 1% सुद्धा विकास केला नाही. आणि 15 वर्षापूर्वी त्यांनी ती पतंजली ज्ञानगंगा शाळा घेतली होती. ती शाळा इथे चालू केली. त्या शाळेची 3 मजली इमारत केली. तिथे डोम केला, हे केलं, ते केलं, तिथे जिम केली, पोरांना खेळायला ग्राउंड ठेवलं. मग ते तिथे काय करणार 270 लोकांसाठी. ते तिथे ते मुलं शिकायला पाहिजे. तिथे मुलं ते शिकले म्हणजे असतील का शिका बँडमधून राज्यामध्ये. हा त्यांचा विषय काय की तिथे ते संस्था अशीच नाही खरगटी कोणची, आणि ह्या संस्थेचा कसं तुम्ही विकास केला. हे पैसे कुठून आणले? सीआरएस फंडाचे पैसे असतील, कुठले पैसे असतील आणले. परंतु ह्या संस्थेचा विकास होऊ शकला 15 वर्षात. 25 वर्षात त्या शिक्षण संस्था पुढे ज्ञानाचं काम म्हणते, ज्ञान देणारी संस्था आहे. तिथे लोकांचे मुलं शिकणार आहे. तिथे लोकांची मुलं काय होणार? ज्ञान देणारी संस्था, ज्ञान मिळणारे ज्ञानाची पंढरी, त्याचा तुम्हाला विचार केला आणि नंतर मी विकास केला. कोणते लोक असेच मध्ये लागणार आहे. लोकांनी त्यांचे भांडण लावायच्या गावागावात. त्यांचं राजकारण असेल की गावात 2 पॅनल उभे करायचे, दोन्ही पॅनलला मदत करायची. इकडनं याला 10 लाख द्यायचे, तिकडनं त्याला 10 लाख द्यायचे. तू भी कर मेरा टाइम आजी की रे तेरे को 10 दिए थे ना, अब मेरा काम कर. तेरे को भी 10 दिए थे, मेरा काम करो. त्यांना त्यांची सायकोलॉजी आहे. पण ते ठीक आहे,
ते कार्यकर्ते तुमच्या समोर असू शकतात, ते मतदार नसतात, ते पुढची जनता सुज्ञ आहे, तो हक्क समाज सुज्ञ आहे, त्यांना माहिती आहे की हे कसं पद्धतीने फसवत आहे, कशा पद्धतीने लोकांना पार्टी प्रवेश देत आहे. तर त्याच्यामुळे माझं विनंती आहे प्रत्येकाला की मी जर खोटं बोलत असेल तर कोणीही त्याच्यावर इम्प्लिमेंट करू नये. त्यांनी माझं हे मान्य आहे, त्यांना मी जर खोटं बोलत असेल त्याचा विचार करा, पण जर मी सत्य बोलत असेल तर माझं त्या जनतेला आव्हान आहे, पुढच्या जनतेला की मी याचा विचार करावा की हे काय चालू आहे. की ज्ञान योजना शाळा 15 वर्षात बघू शकते, पण आर्थिक योजना शाळा 25 वर्षात बघू शकत नाही. तिथे खंड पडलेलं असतं सर्व आहे. मित्र, त्याचप्रमाणे तुम्हाला सांगतो की आता हे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बोलतात प्रत्येक वेळेस की मी भ्रष्टाचारी नाही. पहिली गोष्ट, तुम्ही एक सर्वसामान्य शिक्षणाची मुलं आहे, तुम्ही कबूल करत होते की मी सर्वसामान्य शिक्षणाचा मुलगा आहे. मग तुमच्याकडे इतकी हजारो कोटीची संपत्ती कशी काय आली? एक गाडी 2 कोटीची, 2.5 कोटीची, तुमच्याकडे 400-500 एकर जमीन, हे सर्व वेगवेगळ्या नावावर, कार्यकर्त्याच्या नावावर जमीन घेतल्या. मग हे पुढे झालं, तुम्ही सर्वसामान्य भ्रष्टाचार केला, मग इतकं होऊ शकतं का? असं 20 वर्षात इतकं माणूस जेवढा अब्जोर जिंकू शकतो, हे कसं काय झालं तुम्ही? याचं उत्तर द्या पहिली गोष्ट आम्हाला. त्याच्यानंतर सांगतो मित्र, हे म्हणतात की BA4 चा मुद्दा काढला माझा. BA4 मध्ये मी 1 एकर सुद्धा जमीन घेतलेली नाही. जामनेरचे इथलं शेत, दिनकर पाटलाचे शेत होते, दिनकर रामदासांनी ते BA4 पत्र संस्थेने विकत घेतलं. त्यांच्याकडून BA4 पत्र संस्थेने तिथे जे हे करणार होते, तिथे ते BA4 पत्र संस्थेमध्ये तिथे ते BA4 वाले माल करणार होते. पण ठीक आहे, शेतकरी माल करणार होते, त्यांचं झालं नाही. ही BA4 संस्थेची जमीन, जेव्हा तिची किंमत 100 कोटी होती, तुम्ही 2.25 कोटी रुपयाची जमीन विकत घेतात. कोणाच्या नावावर घेतली? भन्साळी, फत्तेपूरचे. फत्तेपूरचे भन्साळी कोण आहे? माजी सभापती पंचायत समिती कोणत्या पार्टीचे? भाजपचे आहे की नाही? भाजपचे. मग भाजपच्या पंचायत समिती सदस्याच्या नावावरती जमीन घेतली, म्हणजे त्यांच्या देवाच्या नावावरती, जेठाच्या नावावर, पुण्याला त्यांचे जेठ राहतात त्यांच्या नावावरती जमीन घेतली. ही जमीन नंतर यांनी यांच्या स्वतःच्या मिसेसच्या यांच्या नावावर पलटून घेतली. त्यांनी ती जमीन घेतली होती 1,70,00,000 भन्साळीने, आणि 3.5 वर्षानंतर यांना 1,75,00,000 दिली. म्हणजे फक्त 5 लाख रुपये वाढवून दिली. पण तुम्ही सांगा, ती जमीन जर 1,70,00,000 तुम्ही घेतली, 3.5 वर्षाचं व्याज होतं 1,70,00,000, 1 कोटी रुपये व्याज होतं. मग त्याला ती जमीन 2,70,000 पडली, आणि यांना ती जमीन त्यांनी 1,75,000 दिली. किती फसवताय, किती लोकांना दुरुपयोग करताय, किती त्यांच्या डोक्यात तुम्ही विचार राहताय. याला स्वतः आत्मपरीक्षा करा की आपण काय करतोय, आपण कोणत्या मार्गी जातोय. हे काय ते फक्त मी भ्रष्टाचार करत नाही, या भुट्टाच्या लोकांचे वेळ झाड करायची. लोक बोलू शकत नाही बिचारे, सर्वसामान्य माणूस. सारख्या माणसाने विचार केला, मला बोलायचं सर्व गोष्ट. मी खोटं बोलत असेल, माझ्याकडे हे सर्व प्रूफ मागू शकतो. आता ते म्हणतात जामनेरमध्ये मी डोम केले, ते डोमला विकास मानतात. जामनेरमध्ये 80 ओपन स्पेस आहे. तुम्ही सर्व पत्रकार मित्र जामनेरचेच आहे. मला तुम्हाला सांगायचंय, त्या 80 डोमचं तुम्ही जाऊन अवलोकन करा. जिथे 2 घरांनी 4 घरांनी तिथे पण डोम तयार झाला 5,000 फुटाचा. प्रत्येक डोमचं टेंडर हे प्रशांत महाजनच्या नावावर किंवा त्यांच्या मर्जीच्या लोकांच्या नावावर आहे. ते बी विशिष्ट समाजाच्या लोकांच्या नावावर आहे. ते टेंडर डोम बांधण्याचे. त्या डोम बांधण्याला 1 कोटीचं कोटेशन आहे. कोणत्या डोमला 90 लाखाचे, कोणत्या डोमला 80 लाखाचे, कोणत्या डोमला 50 लाखाचे. ते 2,000 बांधतात फक्त. 40 लाखांनी तुम्हाला सर्व डोम बनवून दाखवू. तिच्यात मनी नाही भेटतो, आणि परत त्या कॉलनीला सांगतात की कॉलनीमध्ये डोम बांधला म्हणजे त्या कॉलनीचा विकास झाला का? ते म्हणतात रस्ते बनवले, कचरा बनवले. अरे हे घरपट्टी भरताय, सगळे घरपट्टी भरताय, नळपट्टी भरताय, बगीच्याचा टॅक्स भरताय, सोमवारीचा टॅक्स भरताय, मंदिराचा टॅक्स भरताय. सर्वांचा टॅक्स तुम्ही त्यांच्या मागे लावून दिले. 7,000 टॅक्स त्यांच्या मागे लावला. हे सर्व टॅक्स भरताय, तर तुम्ही ते इतके करोड रुपयाने, अब्ज रुपयाने तुमच्याकडे टॅक्सचे पैसे येत आहे. तुम्ही काय ते रस्ते गटरी त्यांचे रोखतात करता का? कोणी नगर हे काम आहे. रस्ते बनवणं आणि गटरी बनवणं किंवा हे जे चालू आहे हे करणं, हे प्रत्येक याचं काम आहे. ते म्हणतात मी सोमवारी द्यायचं. त्या तुम्ही पाहून मागच्या मी जेव्हा नगराध्यक्ष काळात मी 6 कोटी वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधून संबंधित टाकले होते. मी हे खोटं बोलत नाही, हे सर्व सत्य माझ्या प्रूफ आहे सर्व. पण तुम्ही किती दिवस लोकांची दिशाभूल करतात, कशा पद्धतीने दिशाभूल करतात, याचं आत्मपरीक्षण करा. किती दिवस तुम्ही लोकांना. आता रोजंदारी कर्मचाऱ्याचा प्रश्न आहे. नगरपालिकेमध्ये रोजंदारी कर्मचाऱ्याचा 550 रुपये रोजगार केंद्र दिलेलं आहे. त्या रोजाने एका कर्मचाऱ्याला 500. तुम्ही जाऊन तिथे माहिती झाली की माहिती करा की रोजंदारी कर्मचाऱ्यांचं केंद्र किती पैशाचं आहे. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. 500 ते 550 रुपयापर्यंत 550 रुपयाला त्यांनी केंद्र काढलं रोजंदारी कर्मचाऱ्यांचं. आणि मी त्या प्रत्येक कर्मचाऱ्यांना लोकांनी म्हणतो 250 भेटता आम्हाला ते 27 रोजंदारी.
कोण म्हणतं आम्हाला 300 रुपये भेटतात, कोण म्हणतं मला 200 रुपये भेटतात. अरे हे काय आहे? अरे ते लोकांचे पैसे ते गटर साफ करणारे त्याचे 550 द्यायचे ना, त्यांना 550 द्या ना. त्यांना बिचारा तुम्ही केलं काय मारणी घालता, त्यांना कशाला ते गटर काढणार. अरे मी होतो त्यांना विचार सफाई कामगारांना त्यांचे पैसे 80 रुपये आम्ही त्यांना डायरेक्ट 180 रुपये करून दिला होता. 200 रुपये जे त्यांना त्याचे ते कुठे पैसे तुम्ही दिला. हे इतके 550 यांच्या नावावर काढायचे, त्या लोकांना 250 300 द्यायचे, 350 द्यायचे, 300 मला देत नाही. 250 300 200, 250 300 200. मग हा मलिदा वरच्या पैशाचा कोणाच्या घरात जातो? फक्त श्रीराम महाराज तो पैसे घेतो आणि त्या लोकांना असे पैसे वाटतात की 200 रुपयाची काही लोकांना घर बसल्या पैसे देतात. तुम्ही द्या, आम्हाला आनंद आहे. ज्याच्या घरात जात असेल पैसा त्या प्रत्येकाचं भलं होतंय. मला या गोष्टीचा खूप आनंद, मनस्वी आनंद आहे. पण जे लोक मनापासून काम करतात त्यांच्या नावावर तुम्ही 550 रुपये काढतात, त्यांना 550 काढा येत नाही. 500 काढा नाही, खुलासा करायला नाही लोकांसमोर की मी काय देऊ शकत नाही पैसे. हे असे पेमेंट करण्याची पद्धती का? हे दूर तालुक्याने काय जनतेच्या पैसे निवडून मी जाण्याच्या जनतेच्या पैसे निवडून दुसऱ्याची कोणाची लूट नाही, सर्वसामान्य माणसाची लूट आहे मित्र. आता त्यांना असं म्हणताय, ते असं म्हणतात. आणि त्यांनी सांगितलं होतं की आता हे झालं की माळगल्लीत पाणी थांबणार नाही. तो का अजून त्या माळगल्लीत की आता पाऊस आला जोरात, पूर्ण माळगल्लीत पाणी थांबत होतं. असं गेलं पाणी, असं निघून जाईल, कसं निघून जाईल, पुढे गेलं ते पाणी. ते पाणी अजून माळगल्लीत थांबू नये. जामनेर शहरात किती संडासी आहे, किती मुतार आहे लोकांना. बाहेरगावचे बरेच लोक बाजाराला येतात, बाहेर स्त्रिया येतात, पुरुष येतात, किती असे राहणार आहे. त्यांनी सार्वजनिक संडास बाथरूम काही ना काही व्यवस्था लोकांसाठी केली पाहिजे ना. एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी करतात, रोज 10,000-20,000 लोक बाहेरचे येतात. त्यांना मुतारी नाही हो. शौचालयाला जाणारी स्त्रियांना पुरुषांना त्यांचं तो म्हणता येईल का? लोक निवडून देतील. अरे लोक काय असं याचा आता पब्लिकला समजतंय ना की बाबा तुम्ही विकासाची नाव मत मागताय, मग विकास आहे कुठे? या गोष्टीला संध्याची काय नाही पाहिजे गावात, त्यांनी उत्तर मिळणार नाही. अरे ते त्यांचं अजून म्हणतंय की बाबा हे पारशेठ राजू शेठ दलाली करतात. मी तर राजू शेठची विरोधात होतो हे सर्व म्हणजे काही सांगायची गरज नाही. सूर्यप्रकाश शेठची स्वच्छ गोष्ट आहे की मी राजू शेठला त्या विरोधात होतो पहिले. मग राजू शेठच्या विरोधात होतो. मग काय झालं, आम्ही कालांतराने केव्हाही माणूस राजकारणात केव्हाही वेगळा जाऊ शकतो. मी राजू शेठ सोबत नगरपालिकेला, मी राजू शेठची मिसेस जेव्हा उभी होती जिल्हा परिषदला, प्रेमलता बोरा या जिल्हा परिषदला उभ्या होत्या. प्रेमलता बोराच्या वेळेस जिल्हा परिषदला उभ्या होत्या तेव्हा यांनी अंबावला एक पवार कुटुंबाच्या घरात स्वर्गीय किशोर बोरा आणि हे बसले होते. यांनी तिथे दलाली ठरवलं की आम्ही प्रेमलता बोराला मदत करतो, तुम्ही आमदारकीला आम्हाला मदत करायची. त्या प्रेमलता बोराला कोणी निवडून आलं, हे निवडून आली, याचा खुलासा कोणी करावा. हे आमदारच होता, आमदार साहेब आहेत. ईश्वर आप्पा वाघला तिकीट दिलं यांनी. ईश्वर आप्पा वाघ उभे होते. ईश्वर वाघ उभे असताना यांनी एक इंजिनियर आपल्या आनंदनगरमध्ये, त्या इंजिनियरच्या घरात किशोर बोरा आणि हे यांची मंडळी नक्की होती. तिथे ठरलं की राजू शेट्टा नगर अध्यक्ष करायचंय. ईश्वर आप्पा बेलगड माणूस, वरचा माणूस वरती निघून जाईल. आणि तिथे ठरल्यानंतर म्हणजे आता तो मुद्दा कसा टाकतो तुम्ही पहा. आणि यांनी त्याच्यानंतर त्याच दिवशी रात्री शेवटी सभा होती गांधी चौकात ईश्वर आप्पा वाघेंच्या प्रचारार्थ. या सभेमध्ये यांनी घोषणा केली की मला मुस्लिमांचे मत नको, मुस्लिम ते निघून जावं, मला मुस्लिमांच्या मताची गरज नाहीये. अरे त्या हिशोबाचे मुस्लिम लोकांमध्ये इतके संबंध होते की डोळे बंद करून त्याला लोक मत देणार होते. तो पडला 550 ने, त्याला 1000 मध्ये मुस्लिम समाजाची मिळणार होती. पण त्यावेळेस त्याला कशा पद्धतीने पाडलं, त्याला मुस्लिमांची मतं म्हणून तिथे उचललं आणि ईश्वरला गेम झाला. 550 मतांनी ईश्वर पडला. हे दलाली पुढे केली, कोणी केली आहे दलाली? तिसरी दलाली सांगतो यांची काय. हे यांच्या बोरा परिवाराच्या बाबतीत राजू बोरांच्या मिसेस नगरपालिकेला वार्ड नंबर 9 मध्ये 9 लाखाच्या बाईच्या विरुद्ध 9 लाखाची जी महेंद्र, तेव्हा लेडीज आरक्षण होतं, लेडीज नगर अध्यक्ष खुलं आरक्षण होतं. तर महेंद्र 9 लाखाची बाई वर्सेस राजू बोराची बाई, आम्ही यांच्याकडून बीजेपीकडून महेंद्र 9 लाखाची बाई दिली. मग काय झालं, 9 लाखाच्या मनात असं आलं, त्यांनी लोकांचे काही राजकीय लोक नाही, ते धंद्याचे लोक, ते बोलता बोलले की बाबा आपली गाडी आली तर आमच्या घरच्या बाईला पहिल्या नगर अध्यक्षपद द्या भाऊ तुम्ही.
त्यांनी त्यांना सांगितलं हो देईल. मग ते जोशमध्ये आले. त्यांनी बाई तू अगोदर उभं करत नव्हती बाईंना. मग त्यांनी राजूपुरांच्या मिसेस विरुद्ध ती बाई उभी केली. यांनी यशवंतराव राजूरावच्या मनात बसून सेटलमेंट करून घेतलं की तू ये मेरी बाईक क्लिअर कर दे. कारण की राजू शेठची शीट डोक्यात आली होती. आता हे दलाल त्यांनी आम्हाला सांगितलं, आम्हाला माहित नव्हतं. मग दलाल हायकोर्ट नंतर तालुक्यात आम्ही पारसमध्ये अशी दलाली कुणी केली दाखवायची दलाली. एक दलाली हो गांधी चौकात फाशी केली. हे धंदे दलालीचे माझे नाही, ज्यांचे आहे त्यांनी बोलावं त्यांच्या विरुद्ध, माझ्या विरुद्ध त्यांनी बोलू नये की मी दलाल आहे. प्रश्न आला 10-20 लाख रुपयामध्ये विकण्याचा. ते बोलले 10-20 लाखात ही विकल्या जातात. त्यांनी सांगावं कधी की त्यांच्याकडे 10 लाख 5 लाख 2 लाख 3 लाख घ्यायला पारसुदानी गेला का? त्यांचं घर पाहिलं का? आजपर्यंत घर कसं हिरण पारसुदानी पाहिलं नाही. आम्हाला दलाल बोलण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? आमची किंमत काय करता तुम्ही की यांची लायकी काय? हे वादात निवडून येऊ शकत नाही. यांची नगरसेवक होण्याची लायकी नाही. हे जेटी हॉस्पिटल मुंबईला तिथे सुरेशदादा ऍडमिट होते. सुरेशदादा जेव्हा गुन्हा दाखल होता अटक झालेली होती 2014 मध्ये. तिथे हॉस्पिटलला गेले. यांनी सुरेशदादाला सांगितलं वो चूतिया है पारस, वो खड़ा रहा बोलेगा उसको पूरे पर धुंधे दूंगा नहीं, उसको बुक लगाने दूंगा नहीं, उसको टेबल लगा के दूंगा नहीं, उसको 100 मत गिरने की नहीं. या त्यांनी सुरेशदादाला सांगितलं. आता मी दादाला प्रेमी काय करतो होतो. दादाने माझी शेवशी बोलवलं. मी गेलो म्हणलं दादा काय झालं? काल गिरीश आला होता. त्यांनी सांगितलं की बाबा तुझी तिथे काही परिस्थिती बरोबर नाहीये, त्या वादात तू उभा राहू नको, तू तुझ्या गल्लीच्या वादात उभा राहा. कशात तिकडे जाऊ? तर बाबूजीला सुरेशदादांकडून बोलणं झालं. तर बाबूजी म्हणतो ऐकत नाही. तो म्हणतो मी अपने गली में कुत्ता भी शेर रहता, मैं ऐसे जगह जाके खड़ा रहूंगा की ज्या इनको घुमा घुमा के मारूंगा. मी सुरेशदादांना सांगितलं असं. दादा म्हणतो असं काय बोलतो तू? तुला टेबल लावू देणार नाही, तू तुला ते 100 मतं पडणार नाही. म्हटलं दादा जेव्हा विजय म्हणाले मी तेव्हा तुम्हाला भेटायला, ते काय म्हणता काय नाही म्हणता याच्याकडे मला ते लक्ष द्यायचं नाही. परंतु माझा विजय हा पुण्यावर निश्चित आहे. पण तू इतक्या कसल्या कॉन्फिडन्स म्हटलं मला नाही दे. आणि हे माझी लायकी करतात. मी तिथे 1000 मतांनी निवडून आलो. त्या मायबाप जनतेने पुण्याच्या 1000 मतांनी निवडून आलो. मी आजपर्यंत सर्व पुण्यावरची जनता जेव्हा माझ्याकडे येते, मी 2 ठिकाणी इलेक्शन लढलो. एक गणेशवाडीमध्ये लढलो होतो ग्रामपंचायतच्या टायमाला, नंतर मी पुण्यावर लढलो. मी गणेशवाडीच्या लोकांची कधी उत्तर आजपर्यंत बोललेलो नाहीये आणि पुण्याचा सर्वसामान्य माणसाची उत्तर मी बोललो. ते जेव्हा तेव्हा माझ्याकडे जात तो माझा हक्काचा माणूस ज्याचा त्यांच्यामुळे मी नगराध्यक्ष झालो. पुण्यावरच्या तिथे मी 1000 मतांनी निवडून आलो. तुमच्या नातेवाईकीतून मी नगराध्यक्ष झालो. आणि आमची लायकी वाटते की तू वार्डात निवडून येऊ शकत नाही. यांनी वार्डात निवडून येऊन दाखव. अरे त्या शरद पवारच्या मुलीवर बोलत होते सुप्रिया सुळे निवडून येत नाही, तिने निवडून येऊन दाखवावं. आणावं शरद पवारने, या मुलीला स्वतःच्या मुलीला निवडून आणावं. हे सांगत होते उद्धव ठाकरेंनी 2-3 सीटा आणून दाखवा. एक दोन सीटा आणून दाखवा उद्धव ठाकरेंनी. काय झालं? लोकसभेत शरद पवारने एवढं मोठं बखाडा आणलं, उद्धव ठाकरेंनी एवढं मोठं बखाडा आणलं. आपण नाक घशी पडले, तोंड घशी पडले. कशाला बोलायचं असं बोलून फायदा काय? म्हणजे तुम्ही लोकांच्या लायक्या काढता, लोकांना तुमची लायकी भेटायच्या बोलायची, आमची लायकी काढता तुम्ही, तुमची पवार साहेबांवर उद्धव साहेबांवर बोलायची लायकी का तुम्ही आत्मपरीक्षण करायचं. मग तुम्हाला हेच म्हणलं मित्र की आता प्रत्येक वेळेस आता ते म्हणतात की आम्ही मुस्लिम समाजासाठी काम केलं, मुस्लिम मोहल्ल्यात मी विकास केला. काय विकास केला मुस्लिम मोहल्ल्यात? मुस्लिम मोहल्ल्यात तिकडची उर्दू शाळा तोडली. इथे त्यांचं टेंडर होतं फडोरच्या लायब्ररीमध्ये, त्यांनी 100 कोटी कमवले. तिथे मी 2 कोटीची त्यांना शाळा बांधून दिली. ती शाळा अजून त्यांच्या नावावर नाहीये. ही शाळा त्यांना 2 कोटीची बांधली. अरे शाळेत मुलं घ्यायला तुम्ही लहान शाळेत खेळले तुम्ही, त्या मुलांना ग्राउंड लागतं, त्या मुलांना पार्किंग लागते. तिथे पार्किंगची सुविधा नाही, तिथे त्या मुलांना खेळायला ग्राउंड नाही. आणि तो त्या शाळेमध्ये असे मैंने बच्चों के लिए ऐसी स्कूल बना दी. हा विकास आहे का? आणि जे दोन काय केले असते ते सरकारी पैशातून होतात, तुमच्या पैशातून सरकारी पैशातून. मी सांगतो आम्ही मुस्लिम समाजासाठी काय केलं. आमची प्लॉटिंग एरिया होता तिथे, आम्ही 10,000 स्क्वेअर फूटचा प्लॉट तिथे त्यांना दिला मशिदीसाठी. त्यांच्याकडनं काहीच न घेता 786 रुपयात तो प्लॉट आजच्या किमतीमध्ये 2 कोटी रुपयाचा. त्यावेळेस तो प्लॉट 1,00,000-1,50,000 लाखाचा असेल, 2 लाखाचा असेल. आम्ही आमच्या स्वतःच्या पैशानं दिलं. शाळेला एम्युनिटी स्पेस होता माझा त्या जागेमध्ये. 18,000 स्क्वेअर फूटची त्या 15,000 स्क्वेअर फूट माझी एम्युनिटी होती. ते हाजी साहेब काजीर होते त्यावेळेस, ते माझ्याकडे आले. भाई वो 60 के भाव चल रहे, हम तुमको 30 के भाव से पैसे दे देंगे, वो एम्युनिटी स्कूल के बच्चों को हमको दे दो. मैंने हाजी साहब एक रुपया भी देना, 786 रुपये रखते हैं जेब में, हाँ बोले मेरे जेब में यार रख दो 786 रुपये, वो खरीदी कर लिखने में जा, मैं कल सबरे से आया करने आ जाऊंगा.
दुसऱ्या दिवशी तुम्ही 6 एकरांना दिल्या, 780 रुपयात त्यांनी आम्ही दिली. आमच्या स्वतःच्या पैशाची दिली, सरकारच्या पैशाची दिली, स्वतःची प्रॉपर्टी दिली. तुम्ही काय दिली स्वतःची प्रॉपर्टी अशी मुस्लिम समाजासाठी? हे दाखवा ना की मी मुस्लिम समाजासाठी ही माझी प्रॉपर्टी दिली. त्यांचं हे डेव्हलपमेंट केलं, हे ड्रोन बांधणं, कंपाऊंड वॉल बांधणं आणि ते पार्किंग बांधणं, हे काय तुमच्या घराच्या पैशातून करता तुम्ही? सरकारच्या पैशातून करता या योजना. आणि तेव्हा तुम्ही म्हणतात की ते असा विकास, असा केलेला रोजगार होती का? त्या ड्रोन मध्ये लोक जेवतील का? विकास कशाला म्हणतात? जरा थोरात साहेबांना जाऊन भेटा, त्यांच्याकडून शिका की विकास कशाला म्हणतात. पवार साहेबांना जा, त्यांच्याकडे ट्युशन लावा. त्यांच्या निवडून येण्याची विचार नको करा तुम्ही, तिथे त्यांच्याकडे ट्युशन लावा, त्यांना विचारा की विकास कशाला म्हणतात म्हणून. मित्र, ह्या भूल थापा आहे सर्व. ह्या भूल थापांना लोक बळी पडतात. आता त्यांची सवय येते नेहमीची, काम झालं जरा सोय वैद्य म्हणून. आमचे मुस्लिम समाजाचे सर्वांजण जेव्हा नगरात भाऊ आमदार झाले त्यावेळेस मी पण त्यांच्यासोबत, तेव्हा मॅजिस्ट्रेट लकडी आले. आमचे मुस्लिम समाजाचे नेते एकच होता, एक मॅजिस्ट्रेट त्यांचा झेंडा घेऊन फिरणारा, टोपी घेऊन फिरणारा. तो दिल्लीने हवी हा काय असतो. तर मॅजिस्ट्रेटचं थोडंसं काही झालं, लगेच त्या मॅजिस्ट्रेटला असं दुधातून कसं काढून घेतात तसं काढून घेतो. तो मुस्ताक शेठ आमचा, त्याच्यावर भुसावळमध्ये गुन्हा दाखल झाला. ज्यांना माहित होतं की मुस्ताक शेठ आहे, हा मुस्ताक शेठचे इतके आदर करत होते, सन्मान करत होते. आपण ज्या माणसाचा आदर करतो त्या माणसावर गुन्हा दाखल झाला, तुम्हाला मुस्ताक शेठ असं ते आठवलं नाही. मुस्ताक शेठला घराच्या बाहेर 4-4 तास उभा असतो, भेटायला बोलवत मला वेळ नसतो. आता रोज सगळा दिवस निघाला की मोडल्या, संध्याकाळी मोडल्या. चलो मेरे को तुम 3000 वोट भी डालो, मेरे को 6000 वोट भी डालो. अरे भाई तुमको शिवाय के टाइम में मुसलमान से मत होना था, तुमको किसको मिलने को टाइम नहीं, फुर्सत नहीं. अभी बोलते कि 3000 वोट डालो, 6000 वोट डालो, मैं इतने पैसे भेज दूंगा, मैं 10,000 वोट से पैसे भेज दूंगा, मैं 8,000 वोट पुलिस से पैसे भेज दूंगा. अरे लोक हे सर्व कंटाळले होते 30 वर्षात. विकास म्हणून या भूल थापा मारून जातात. आता हे टपरीवरचे आमदार म्हणून फेमस होते की भाऊ टपरीवरचे आमदार झाले. इथे अनेक लोकांच्या भेटी, ह्या सदुयुगापासून अशा बऱ्याच लोकांचे इथे टपरे होते. अशोक झुंबराळे आमचे, ते बिचारे सगळे रोजंदारी हे पोट भरत होते या टपऱ्यामध्ये. या सर्व टपरे होते त्यामुळे मी ते बीओटी कंपनी होते तिथे टपरी धारकांची यादी तयार करून ठेवली. यांना स्वप्न दाखवले की तुमची यादी तयार आहे, बीओटी कॉम्प्लेक्स तयार होईल, तुम्हाला टपरी वाल्यांना जागा देऊ आणि बाकीचं आम्ही डेव्हलप करू. एक तरी टपरी बीओटी कॉम्प्लेक्सने जागा दिली का? एकाला तरी दिलेलं नाही दाखवावं. आणि ज्यांना दिले असतील त्यांना 30 लाख, 40 लाख, 50 लाखाचा रेट घेतला. तुम्ही स्वतः ते कॉम्प्लेक्स बनवलं, स्वतःच्या भागीदारी तिथे तुम्ही 200 कोटी कमवले. तुम्ही त्या टपरी धारकासाठी 5-50 कोटी रुपये सोडू शकता नसते का? ठीक आहे, चला तिथे नाही सोडली. त्यांना शाळेत 250 दुकानं बनवली. तिथे त्या दुकानाचा वाद पहिले त्या टपऱ्याचे आहेत, त्या टपरी मार्केटला पण स्टे होतो. जो बजरंगपुरीचे टपरी मार्केट होतं त्याला पण आज पण स्टे. तुम्हाला मी सांगतो, जर सरकार आपलं आलं तर तिथे परत टपऱ्या बांधून दाखवून द्या. तिथे न टपऱ्या बांधल्या तर मला 5,000 नका बांधल्या. मी तिथे स्टे असताना त्या टपऱ्याच्या गरीब लोकांच्या पाडून टाकल्या. आमच्या पण दुकानात आमच्या दुकानाचा पर्यंत काढलं. स्टे सर्वांना होता, 38-38 दुकानाला स्टे होता. ते टपऱ्याने गरीब लोक आहेत, स्वतःची जी बँकेची बिल्डिंग पाहिजे म्हणून घाबरून गेले. त्यांनी ते सर्व टपरे करून टाकले, काढून घेतले बिचाऱ्यांनी. आमच्या दुकानाने काय तीर्थ करू शकले ते? दुकान तर कधी पासून काय करत 3 वर्षापासून म्हणजे आता करतो 4 महिन्यात, आता करतो 2 महिन्यात, आता करतो 1 वर्षात. किरापत लागली का? ते बिचारे समोरचे शास्त्री मार्केटमध्ये गरीब होते. मी त्यांना सांगत होतो की तुम्ही एक घंटे मला वकीलपत्र असेल का, तुमचं मार्केट रेट पडलं म्हणजे मला बाबाच्या नका सांगतो. आता लोक घाबरतात, सर्वसामान्य माणूस हा घाबरतो. असे दडपशाहीला, ह्या दडपशाहीला घाबरून जर लोक असे करत असतील आणि तुम्ही इतकी दडपशाही असल्या त्यांना मतदान करत असतील तर मला लोकांचं पण कौतुक करावं लागेल. काय त्या टपरी धारकांचे हाल, स्वतःच्या मुलीचं लग्न, त्या ज्या सगळ्या टपऱ्या गाड्या बंद, ज्या गाड्या लावल्या त्यांच्या गाड्यावर जेसीबी मारलं. सरकारी दवाखान्यात गाड्या लावल्या, गुरांचा नाव आहे, तिथे जेसीबी जाऊन गाड्या तोडल्या. हा किती गडवार अन्याय, किती भाजीपाल्यावर अन्याय आहे, किती बिचारे रोजंदारी फ्रूटवाल्यावर अन्याय आहे. हा अन्याय हा जरा सोयीच्या रूपात नाही का? तुमच्या मुलीवर 5 दिवस कशा तुम्ही त्या टपऱ्या गाड्या तोडताय? त्यांचे 1000 बरोबर तुम्हाला त्यांचे 5-5 रुपये गेले. अरे आज तुम्ही त्यांच्याकडे 20-20 हजार रुपये गुन्हा मतदानासाठी ते पैसे ठेवून घेणारे पण तुम्हाला मतदान करणारे, हे लक्षात घ्या. तुम्ही काय म्हणजे प्रत्येक माणसाने विचार केला पाहिजे की आपण कुणावर अन्याय करतो, कशा पद्धतीने, ते त्यांना अजून जमत नाही आहे. आता तुम्हाला सांगून बेटा मित्रांनो, आता ते सोड्यावाल्याची गाडी होती, ती सुरेशदास बँकेसमोर सोड्याची गाडी लागते. ते किरण शिंदेने त्या सोड्यावाल्याला डायरेक्ट अक्षरशः दंड मारलो.
काय करणार त्याला इंट्रोडक्शन करण्याचं? तिला काय दंड तो सोडायला तिथे बिचारा गाडी लावून कोण भरतो आपलं रोज? अनेक लोक गाड्या लावून कोण भरतात? तुम्ही पोलिसांना वाटत त्यांना दंड मारून 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 म्हणता भाऊच्या विश्वास भाऊ भेटायला आले हे तरी असे बसले असतात. काय झालं मारलं चुकीचं काय केलं शिंदे तुम्ही मारायला माझं म्हणता कसं काय मारून माझ्या मॅनेजरला तिकडे त्याला म्हणतात की बहुत अच्छा करा महाराज. हे डुप्लिकेट राजकारण त्यासाठी त्या गरीबाला हमीसाठी घेता तुम्ही मित्र हे त्यांनी काम बंद करावं. मुद्दा घेतो आता यांचा मी एक महत्वाचा मुद्दा खूप महत्वाचा मुद्दा आहे. ईश्वर बाप्पा वाघ तुम्ही सर्वत्रितल्या त्याच्या मय्यतमध्ये असताना होते मुंबईची ईश्वर वाघ आजच्या मय्यतमध्ये होते. यांनी त्या मय्यतमध्ये सांगितलं होतं ईश्वरमुळे मी नगरसेवक झालो म्हणजे ग्रामपंचायत मेंबर झालो. ईश्वरमुळे मी सरपंच झालो. ईश्वरच्या पुऱ्या परिवाराची जबाबदारी माझी राहील हे ते बोलले होते सर्व लोकांसमोर जाणण्याच्या जनतेसमोर सर्व जनतेसमोर बोलले होते की ईश्वरच्या परिवाराची पुढची पूर्ण जबाबदारी माझी राहील. मित्र 1,40,000 रुपये त्याच्याकडे लोन होतं ईश्वर बाप्पाकडे वारला त्यावेळेस त्यांच्या पतसंस्थेत त्याच्या पुढे घरानं कॉम्प्लेक्सवर प्रॉपर्टी मुद्दा बसवलेला. त्या आमच्या मिळून तो पवन बिचारा तो पवन त्यावेळेस आपल्याला आलेला खूप छोटा होता त्याला आता थोडा मोठा लागला धंदा लागला फक्त दारू पित नाही काही व्यसन करत नाही याची चूक आहे पवनची. कारण की यांना काय पाहिजे तेच पाहिजे. आता यांनी सांगितलं होतं की तो ईश्वरची पूर्ण जबाबदारी माझी. 12-14 वर्ष झाली ईश्वर बाप्पाला वाढवून आजपर्यंत त्या बाईचा त्या पवनचा त्याला पवन म्हणतो की मला नॅशनल बँकेतून कर्ज घ्यायचं मला उतारा नील करून द्या माझा उतारा नील करून द्या. तो फत्तेचा शिवाप्पा जामीनदार मी शिवाप्पाला खूप फटकारलं होतं त्या दिवशी बोलून तर तो शिवाप्पा माझ्या भाऊ म्हणतात त्याला एवढी वाटतं तुझ्याकडनं पैसे भरून टाका. आता तो माझ्या कार्यकर्ता असता ना एक गायातली चेन विकून पैसे भरतात हे गायातली चेन विकून तुमचा कार्यकर्ता तुम्ही बोलले लोकांसमोर की बस त्याचं जे काय आम्ही ते करू ते आजपर्यंत 45 लाख रुपये त्याच्यावर लोन करून टाकलं 1,40,000 आणि त्याला म्हणताय की ते पैसे भरा. मी असं एवढे पैसे सोडू शकत नाही. तुम्ही सोडू शकत नाही पैसे आणि तुम्हाला तेच सांगतो की माधव चव्हाणकडे त्या महालक्ष्मी पतसंस्थेचे 45 लाख रुपये लोन स्वतःच्या घरच्या महिला नगर अध्यक्ष करायचं होतं 2017 मध्ये ते माधव चव्हाणचं लोन माधव चव्हाण इथून तिकडे गेला त्याचे लोन 3 मिनिटात 45 लाख रुपये भरलं. वरतून त्याला अजून खर्चाला 15 लाख रुपये दिले तेव्हा तुमच्याकडे पैसे होते. मग माधव चव्हाणने तुमच्यावर उपकार केले होते ईश्वरबाबूने उपकार केले होते आत्मपरीक्षण करायला तुम्ही उत्तर नाही मिळत समोर आहे की माझ्यावर उत्तर मिळायचे तुम्ही म्हणता माझ्या उत्तर ईश्वर वाचचे होते मग काय त्याचा मी करून देते त्याला उत्तर काय त्याला परेशान करताय. आता पाहून घेऊ आता नाही म्हणतात मला एका दिवशी पाहून भेटला काय म्हटलं कुठं काय झालं नाही आता इलेक्शन म्हटलं तर अजून पुढच्या इलेक्शन काम होती 15 वर्ष एक सर्वसामान्य माणसाला अडकून ठेवायचं त्याला एकटीच धरायचं दाबून ठेवण्याचा प्रकार आहे लोकांना दाबून ठेवायचं म्हणजे तुम्ही माधव चव्हाण मी ज्याच्या म्हणतात अध्यक्ष करायचं आणि ईश्वरप्पाचं लोन नाही करत मी त्याला अजून अडकून ठेवतात हे वेगळी स्वरूपाची चीज येण्यासारखं राजकारण. आता त्यांना मी सांगतो बँकेचे पैसे माफ करू शकतो त्याच्याकडे पुढे भिका भरून नावाचा एक माणूस होता त्याच्याकडे 2 ट्रॅक्टर होते तुम्ही एवढे आत्ता होतो भिका आता आमचा दादा होता तुम्ही किती झालं तर इंटर झाला होता हा भिका होता ते आहे त्यांना जाऊन विचारून घ्या. त्यांना 2 ट्रॅक्टरसाठी मी सुरेश बँकेतून 3 लाख रुपये दिले कर्ज ते कर्ज आमचं 8-10 लाख रुपये झाले त्यांच्याकडे भरायला काही नव्हतं स्वतःच घर नव्हतं काही नव्हतं समाधान त्यांना माझ्याकडे घेऊन आला भाऊ म्हणजे भिकादादाचं कर्ज आहे त्याच्याकडे काहीच नाही तुम्ही काही करा कमी करा मतलब त्यांनी 3 लाख मुद्दल घेतले 3 लाख मुद्दल तर भरायला नाही भाऊ ते एवढे पैसे नाही म्हणजे मुद्दल 3 लाख बी भरायला आणि म्हणणार मुद्दल तर भरणे 8 लाख रुपये झाले तर 3 लाख भर नाही 3 लाख नाही म्हटलं किती आहे म्हणजे 80,000 रुपये आता 80,000 रुपये दे मी त्याच्या 8 लाखाचं 80,000 सेटल करू शकतो भिकाभूळचं. तो माधव आपला याचा समाधान वाचता भाजगडी चिंचुलीचा त्याला विचारा किती पैसे मागते समाधान लावता जाऊन विचारा. समाधान लाल हा भाजपचा कार्यकर्ता आहे आज पण भाजपचा होता तेव्हा पण भाजपचा आहे पुढे पण तो भाजपचा होऊ शकतो हे सांगू शकत नाही आम्ही परंतु आम्ही अशा लोकांना माफ करू शकतो. पण तुम्ही ईश्वर बाप्पाला म्हणजे भिका घेऊन ईश्वर बाप्पा गेला तो ते भाई म्हणते की एक चाळीस घ्या तो आमचा पोरे म्हणतो की त्यामुळे नील घेऊन द्या त्याचा नील यांनी आजपर्यंत केले इतके हे कार्यकर्त्यांना छातात तरी मला हे दुःख या गोष्टीचं आहे की लोकांच्या ह्या गोष्टी लक्षात काय येईल. मित्र हे तर झालं गिरीश महाजन झकास तालुका बकास सगळे होते ते मी प्रत्येक सभेत त्यांचं ऐकत होतो. हे अशा पद्धतीने राजकारण करतात
लोकांना दबाव तंत्राचा वापर करतात आणि लोकांना थांबवतात. आता मला पण 20 तारीख मिळाली आहे शेवटची, की बा 20 तारीख पॅराशूटची, 23 तारीख माझी. मी माझ्या घरच्या लोकांना सांगून ठेवलं, माझ्या बायकोला पण माहिती आहे. मी माझ्या बायकोला म्हटलं 23 तारीख मरण आला आहे, 24 तारखेमध्ये तुम्ही सगळं ठेवायला येईल, 25 तारखेला रात साठवून गेला, 5 तारखेला 2 जेवण बायकोली महापुढे सगळं काही महापुढे लग्न झालं. महापुढेची मी सैनिक झाली, सुंदी पाहून घेतली. आता 60 वर्षाचा झाला, तर जगून मी काय करणार सांगा बघ तुम्हाला. अशा पद्धतीने इतक्या लाचारीमध्ये जगण्यापेक्षा जर मरण होऊन गेलं तर शरीर मुंबईच्या व्यक्तीने जाणण्यासाठी की ह्या लाचारीच्या इतक्या लाचारी इतकी पाऊस आहे. अरे ह्या हिटलरने असं काम केलं नाही हो. हे हिटलरने असं गावात काम केलं, इतके परत आपण चालू आहे. लोक बोलायला लोक घाबरतात, सर्वसामान्य माणूस बोलू शकत नाही. मी तफा मानून घेतलंय, हे आपलं जो असं होणार. मी माझ्या बायकोला सांगितलंय, घराच्या बेडमध्ये होतं अगोदर मी आला नाही तो स्फोट झाला, हे ध्यान ठेवतो सांगून ठेवलं मी असं घरात. मित्र हे मी माझं म्हणून आत्माच दुखतोय की ते आता कोळी समाजांना कोळी समाजांचं ते आता हे लिहित आहे, सर्वांना प्रमाणपत्र देत आहे कोळी समाजांना. कोळी समाजाच्या लोकांना बांधणार ते आता दाब प्रमाणपत्र देवात आहे, ही निवड दुरुपयोग आहे. ते त्यांच्याकडून ते त्यांचं सरकार असताना त्यांना ते देऊ शकले नाही आणि आता दाब प्रमाणपत्र ते घरी बोलवून लोकांना देत आहेत आणि सांगतायत हे सर्व अनव्हॅलिड आहे, ते काही व्हॅलिड होऊ शकत नाही. परंतु आता कोळी समाजाचे मत मिटवायचे म्हणून कोळी लोकांची पण ही दिशाभूल ही तालुक्यात चालू आहे. अशा प्रकारे अनेक लोकांचे ते दिशाभूल करतायत, अनेक लोकांना वेठीस धरतायत. माझं त्यांना विनंती आहे की त्यांनी लोकांस वेठीस धरू नये. मला मी सांगितलं ना माझं कॉम्प्लेक्स आहे, माझ्या कॉम्प्लेक्सला एक दोन दुकान मी पोहोच देणार नाही. मी आज हायकोर्टाने स्टे आणलाय आणि जर माझं मी त्यांना हे पण सांगितलं होतं की तुम्ही या लोकांना पर्याय टाकायचं दुकान काढून टाका, माझं दुकान काढून टाका, मला दुकान देऊ नका. मी आज माझी केस मागे घ्यायला तयार आहे की तुम्हाला दुकान नको. पण जे लोकांचे घरे संसार बसले त्यांना पर्याय लागायला नाही तिथे. अरे हे काही दरचे हे होतो 1 कोटी द्या, 90 लाख द्या, 95 लाखाचा रेट. अरे सर्वसामान्य माणूस 1 कोटी रुपये कुठून आणेल, 1 कोटी दुकान घेईन किंवा फर्निचर करीन किंवा माल भरीन, ते दुकान चालवेल, हे कसा संसार चालेल. तर म्हणून माझी सर्व जामनेरच्या जनतेला विनंती आहे, मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्व जनतेला सर्वांना विनंती करतो की ही दडपशाही ही हुकुमशाही याच्या विरुद्ध आपण विचार करावा. मतदान करताना जाताना मी सांगितलेल्या गोष्टी जर खोट्या असतील तर मीच खोटे सर्वांना मतदान करू नका. पण मी सांगितलेल्या गोष्टी जर खरी असतील तर तुम्ही मतदान करताना आपल्या सत्सद जागृत होऊन आपण मतदान करावं हीच विनंती करून माझे 2 शब्द सांगतो. तुम्ही सर्व इथे आलात, माझी पत्रकार परिषद म्हणून तुमचे आभार व्यक्त करतो आणि माझी पत्रकार परिषद संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.